तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरातल्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे। तर आपलं स्वयंपाकघर हा घरातील एक महत्त्वाचा भाग आहे। दिवस सुरू झाल्यापासून ते मावळेपर्यंत त्याच्या अनेक घडामोडी स्वयंपाकघरात त्याची क्लीनिंग होत असते। दुपारचा थोडा वेळ तोच फक्त आरामाचा असतो, बाकी स्वयंपाकघराचा आराम। त्यामुळे नेहमीच धांदल गडबड असणारं किचन ओटा दररोज खराब होत असतो आणि तो रोजच्या रोज आपल्याला नेहमीच स्वच्छ करावा लागतो। तर ओटा आवरण्याचं काम सोपं व्हावं यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला सांगणार आहे। आपलं स्वयंपाकघर कधी नीटनेटकं स्वच्छ दिसावं, झुरळमुंग यांचा तिथे वावर नसावा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्वयंपाकघराची स्वच्छता कशी करायची आणि ते करताना झटपट होऊन तुमचा वेळ वाचावा यासाठी काही सवयी आपल्याला आत्तापासूनच लावून घ्यायच्या आहेत। भाज्या चिरणं, लसूण सोलणं, भाजीची साल काढणं अशी कोणतीही कामं करताना ओट्यावर आधी पेपर टाका आणि त्यानंतर ही सगळी कामं करा, म्हणजे भाज्याची साल, टरफल असं काहीही थेट ओट्यावर पडणार नाही। पेपर उचलून कचरा टाकून दिला की ओठा पुन्हा चकाचक दिसतो। नंबर 2, पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो, त्यामुळे सगळ्यात आधी ओठ्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या, म्हणजे कणिक भिजवताना किंवा पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही। त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळ जाणार नाही। नंबर 3, असंच चहा गाळतानाही करा। ओट्यावर एखादा कपडा टाका, त्यावर कप ठेवा आणि नंतर चहा गाळा। चहाचे थेंब ओठ्यावर पडून तो अस्वच्छ होणार नाही। नंबर 4, भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड, चाकू, पिलर हे सगळं लगेचच स्वच्छ करून घ्या, कारण ओलसर असल्यावर ते अगदी काही सेकंदातच स्वच्छ होऊन जातात। नंबर 5, तसंच मिक्सरचंही करा। मिक्सरचा वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा। मिक्सरच्या भांड्यात लगेचच थोडं पाणी टाका आणि ते पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्या। भांड्याच्या ब्लेडला जे काही पदार्थ लागले असतील ते सगळे लगेचच मोकळे होऊन जातात। यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सर स्वच्छ करून घ्या। नंबर 6, ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरात एक छोटंसं डस्टबिन ठेवा, त्याला दररोज प्लॅस्टिकची बॅग लावा। या बॅगेत स्वयंपाकघरातला कचरा टाका आणि ती बॅग रोजच्या रोज बदलत राहा। नंबर 7, चहा केल्यानंतर गाळणं लगेचच स्वच्छ धुवून घ्या, ओलं असतानाच ते पटकन साफ होऊन जाईल। नंबर 8, स्वयंपाकघरात हात पुसायला आणि भांडी पुसायला 2 वेगवेगळे नॅपकिन ठेवा, तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही 2 वेगवेगळे कपडे ठेवा। नंबर 9, ओटा पुसल्यानंतर लगेचच एक हात ओट्याच्या भिंतीवर मारून घ्या, म्हणजे तो लगेच स्वच्छ होऊन जाईल। आणि नंबर 10, ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल, मीठाची भांडे, तिखट मसाल्याचा डबा, फ्रीजचे हँडल, डायनिंग टेबलच्या खुर्च्यांची मागची बाजू यावर कपडा मारायला विसरू नका। नंबर 11, फ्रीजमध्ये तसेच सेल्फवर मॅट टाका, या मॅट उचलून साफ करणं सोपं असतं। नंबर 12, चिवडा, लाडू, बिस्किटे यांचे पॅकेट लगेचच रिकामे करा आणि तेला ताबडतोब भरणीत भरून ठेवा, यामुळे स्वयंपाकघर आटोपशीर दिसतं। तर मैत्रिणी, तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।